श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईला आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं. मग अभ्यास असेल, नोकरी असेल, शेती असेल, त्यामुळे आपण खूप प्रयत्नही करत असतो आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये जे प्रभावी उपाय सांगितले जातात तेही आपण करत असतो. आणि काय होतं, कधीतरी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींवरती ज्यावेळेस ते प्रभावी उपाय आपण करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्या मुलांना, आपल्या मुलींना मिळत असतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं. तर असा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या मुलांवरनं, मुलींवरनं ही एक वस्तू जी आहे तर ते आपल्याला उतरवून फेकायची आहे, जेणेकरून त्यांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत त्यांना यश मिळेल, सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी दूर होतील. तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. तर आज आहे 29 जानेवारी आणि आज आहे मौनी अमावस्या. त्यानंतर 1 फेब्रुवारीला असणार आहे गणेश जयंती. याला आपण माघी गणेश जयंती असे म्हणत असतो. तर हे जे काही 2 दिवस आहे, या 2 दिवसांमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अतिशय प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची अभ्यासात प्रगती होईल, त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल, सर्व त्यांचे दुःख, विघ्न, संकटे, अडचणी, नजरदोष, करणीबाधा, वाईट बाधा सर्व संपेल. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गणपती बाप्पांची सेवा आपण का करत असतो? कारण गणेशाची सेवा केल्यामुळे आपल्याला बुद्धीची, ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे हे जे 2 काही पवित्र दिवस आहेत, अमावस्या आणि श्री गणेश जयंती, या 2 दिवसांपैकी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही आज मौनी अमावस्येला हा उपाय करू शकतात किंवा त्यानंतर आता 1 फेब्रुवारीला गणेश जयंती आहे त्या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे कधी, तर तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस जे काही पृथ्वी तलावरती सकारात्मक लहरी असतात ना, तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि ज्यावेळेस आपण हे आपल्या ज्योतिषशास्त्रातील, आपल्या वास्तुशास्त्रातील हे उपाय करत असतो त्यावेळेस संपूर्ण जे काही पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या उपायांवरती पडतो आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्या मुलांना, आपल्या मुलींना होऊ शकतो. त्यामुळे हा उपाय जो आहे तर तुम्ही करा. आणि हा उतारा आता कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे? आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात. मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, मुलींच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, ते खूप प्रयत्न करत असतात. कधी कधी काय होतं, एखादा मुलगा खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होतं किंवा मग अभ्यास करून देखील परीक्षेसाठी गेल्यानंतर संपूर्ण जे काही आहे तर ते मुलं अभ्यास विसरून जात असतात. किंवा मग बघा, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना नोकरी मिळत नाही, पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही. किंवा आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये, कोणताही विघ्न येऊ नये, त्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात. कधी कधी मुलांना नजरदोषाचा सामना करावा लागतो. मग ही नजर फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची देखील लागू शकते. त्यामुळे नजर काढणं देखील खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस मुलं हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा करत असतात. आई वडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही आणि ह्या सर्व समस्यांना मग आई खूप सामोरे जात असते. त्यासाठीच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये हे प्रभावी उपाय आपल्याला सांगितलेले असतात. हे उपाय जर आपण श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो. तर आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू
शकतात। कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाहीये। तर हा तुम्ही उपाय तुमच्या कितीही वर्षाचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकतात। मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील तर त्यांच्यावरनं हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याही बद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या मुलांवरती माता लक्ष्मीची भरभरून कृपा होईल। तर काय करायचं आहे आपल्याला या 2 दिवसांपैकी कधीही संध्याकाळी 5 नंतर हा उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे। उतारा तयार करण्यासाठी अगदी 4 ते 5 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यापासून आपल्याला हा उतारा तयार करायचा आहे। त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात बघा, तर त्या तुम्हाला 5 घ्यायच्या आहे। एका पेपरवरती तुम्ही ह्या सर्व वस्तू घ्या किंवा प्लेटमध्ये घ्या। त्यानंतर आपल्याला थोडंसं जे गव्हाचं पीठ असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात, त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ तुम्हाला घ्यायचं आहे। त्याबरोबर तुम्हाला थोडेसे जे काळे तीळ असतात तर ते घ्यायचे आहे आणि पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे। चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर पिवळी मोहरी आणि त्याबरोबर 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि दालचिनी जी असते तर ती घ्यायची आहे। या सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू एकत्र करून आता हा उतारा जो आहे तर तो आपला तयार झालेला आहे। उतारा तयार झाल्यानंतर हा उतारा आता जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट उतारा तयार करा। एकच मुलगा असेल तर एकच उतारा तुम्ही तयार करू शकता। नंतर आता मुलांना तुम्हाला जमिनीवरती आसन टाकून बसवायचं आहे। बसवत असताना मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवा आणि मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळेस या वस्तू अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं बघा, त्या पद्धतीने तुम्हाला अँटी क्लॉकवाईज ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळेस उतरवायच्या आहे। आणि उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची बाहेरच्यांची, तर ती सर्व नजर निघून जाऊ दे। आई वडिलांची नजर निघून जाऊ दे, त्यांच्या अभ्यासात प्रगती, त्यांना नोकरीत यश मिळू दे अशी मनातल्या मनात भावना ठेवायची आहे। उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही। उपाय म्हणजेच आता हा उतारा आपल्या मुलांवरून आपण उतरवला की त्यानंतर तो घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन आल्यानंतर घरापासून थोडंसं बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला हा उतारा टाकून द्यायचा आहे। दक्षिण दिशेला एखाद्या झाडाखाली, एखाद्या रोडच्या कडेला वगैरे तुम्ही टाकू शकतात आणि फक्त कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा तिथे टाकायचा आहे, जेणेकरून आपल्यामुळे लोकांना का त्रास होईल त्यामुळे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी किंवा गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही करा बघा, याचे मुलांना खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील। आता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर आता मुलं ज्या दिशेला शिक्षणासाठी आहे तर त्या दिशेवरनं म्हणजेच त्या दिशेला तुम्हाला काय करायचं आहे तर हा उतारा त्या दिशेवरनं उतरवायचा आहे। आता सपोज मुलं जर दक्षिण दिशेला असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी तर दक्षिण दिशेवरनं हा उतारा उतरवायचा आहे आणि मनामध्ये एक भाव ठेवायचा आहे की मी माझ्या मुलांवरनं हा उतारा जो आहे तर ते उतरवत आहे आणि तो दक्षिण दिशेला तुम्हाला टाकून द्यायचा आहे। किंवा उत्तर दिशेला असेल तर उत्तर दिशेवरनं उतरवा आणि दक्षिण दिशेला टाकून द्या। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, पण तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल आणि आपल्या मुलांवरती मुलींवरती कोणतंही वाईट संकट येणार नाही। त्यांचे सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होतील आणि त्यांची भरभरून प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।